विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 10वीसाठी भूगोल विषयाचा प्रश्नसंच क्रमांक 10 हा अभ्यासणार आहोत. चला करूया तयारी परीक्षेची. आपल्या या मालिकेअंतर्गत आजच्या या मालिकेतला प्रश्नसंच 10वा. या प्रश्नसंचामध्ये प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तरे लिहा किंवा स्पष्ट करा या प्रश्न प्रकाराची अधिक माहिती आजच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. त्यामध्ये तुम्हाला 3 पैकी कुठलेही 2 प्रश्नांची उत्तरं ही सविस्तर लिहिणं अपेक्षित असतं. प्रश्न पहिला हा पहिल्या धड्यावर आधारित आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो पहिला धडा आहे या पहिल्या धड्यावर आधारित प्रश्न हा हमखास तुम्हाला परीक्षेला विचारला जातोच. हे कायमस्वरूपी लक्षात असू द्या. बघा मित्रांनो, आपलं जे पहिलं प्रकरण आहे क्षेत्रभेट, यावर आधारित प्रश्न हा हमखास परीक्षेला असतो म्हणजे असतोच. त्यामुळे आपण या प्रकरणावर आधारित सर्व प्रश्नांची तयारी ही करायची आहे. बघा, यामध्ये पहिला प्रश्न आहे, तुम्हाला क्षेत्रभेटीत सहभागी तुम्ही जर होणार असाल तर कशी तयारी कराल, किंवा समजा शिक्षकांनी क्षेत्रभेटीचे आयोजन तुम्हाला करायला सांगितले तर तुम्ही तपशीलवार नियोजन कसे कराल. याचं उत्तर आहे, क्षेत्रभेटीची तयारी किंवा तपशीलवार नियोजन पुढील प्रकारे आम्ही करू. पहिला मुद्दा ठिकाण निश्चिती. यामध्ये मुद्देसूद उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानुसार आपल्याला गुण देखील मिळतात. बघा, क्षेत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरवणे व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी व उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने इत्यादी बाबींचा आढावा घेणे. दुसरा आकडा, उदाहरणार्थ नदी किनारा किंवा समुद्र किनारा, पर्वत, किल्ला, पठार, शेत, थंड हवेचं ठिकाण, कारखाना, रेल्वे स्थानक इत्यादी. यानंतर दुसरा मुद्दा आहे हेतू निश्चिती. क्षेत्रभेटीचा नेमका हेतू व अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे. उदाहरणार्थ थंड हवेच्या ठिकाणास व समुद्र किनाऱ्यास भेट देऊन या 2 ठिकाणातील हवामानातील फरकाचा अभ्यास करणे इत्यादी. तिसरा मुद्दा आहे अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता. यामध्ये क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे इत्यादी बाबींचे संकलन करणे अपेक्षित असते. यानंतर त्यामध्ये उदाहरणार्थ आपल्याला बघायचं आहे, कारखान्यास भेट देण्यासाठी कारखान्याच्या मालकाने किंवा व्यवस्थापकाने दिलेले परवानगी पत्र इत्यादी. त्यानंतर चौथा मुद्दा आहे प्रश्नावली निर्मिती. यामध्ये पहिला मुद्दा आहे क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार व निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे. उदाहरणार्थ शेतास भेट देताना शेतकऱ्याकडून माहिती मिळवण्यासाठी पुढील स्वरूपाची प्रश्नावली तयार करणे. तुमची शेतजमीन कोणत्या पिकासाठी अनुकूल आहे, शेतीतील पिकांची नासधूस होऊ नये म्हणून तुम्ही कोणती खबरदारी घेतात. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तुम्ही शेतीसाठी कोणती जलसिंचन पद्धत वापरता इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर दुसरा प्रश्न आहे क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल. हा प्रश्न मार्च 2019ला विचारण्यात आलेला आहे. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करू. 1. क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ. 2. क्षेत्रभेटी दरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रभेटी दरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने, उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू. संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनाद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढवू.
चौथा मुद्दा, संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे मुलाखतीद्वारे संपर्क साधू. यानंतर प्रश्न तिसरा, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. उत्तर आहे, या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली. म्हणजे हा आपला पहिला प्रश्न असणार आहे प्रश्नावलीमधला. मग आपण सुरुवातीला उत्तर लिहिताना या ठिकाणी असं लिहू शकतो की कारखान्यास भेट देण्यासाठी पुढील प्रमाणे प्रश्नावली तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येईल किंवा पुढील प्रमाणे प्रश्नावली तयार करेन. आणि मग पहिला आकडा टाकून तुम्ही लिहू शकता की या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली. दुसरा प्रश्न, कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते. तिसरा प्रश्न, कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती. चौथा प्रश्न, कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. पाचवा प्रश्न, कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो. त्यानंतर कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो. सातवा प्रश्न, कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते. आठवा प्रश्न, पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात. यानंतर चौथा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. मार्च 2019 हा प्रश्न आहे. उत्तर आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले. थोडी प्रस्तावना सुरुवातीला प्रश्नाची करणं अपेक्षित आहे कारण उत्तर हे सविस्तर लिहिण्यास सांगितलेलं आहे. बघा मग आता सुरुवातीला ब्राझीलचं आहे. यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध वित्तीय संकटांना सामोरे जावे लागले. तर भारताला स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक मंदवेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले. प्रश्न क्रमांक 5, भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत. हा देखील प्रश्न मार्च 2019ला विचारलेला आहे. भारत व ब्राझील या दोन्हीही देशात स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगवेगळ्या आहेत. 1, भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे तर ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत. हा प्रश्न क्रमांक 6 आहे. याचं उत्तर आहे, भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या. 1, विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे. 2, कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे. 3, नदी किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे. 4, नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करणे इत्यादी. यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, भारत व ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. हा जुलै 2019मध्ये विचारलेला प्रश्न आहे. याचं उत्तर आहे, भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढील प्रमाणे. 1, भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. या उलट ब्राझील देशात उष्णकटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्यमानाचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. या उलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य समशीतोष्ण हवामान आढळते.
8वा प्रश्न आहे, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. त्याचं उत्तर आहे, ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सानिध्य, ब्राझील उच्चभूमी, अजस्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात. विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अपेक्षित अधिक तापमान आढळते. या उलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते. ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे 25°C ते 28°C आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते. ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी 2000 मिलीमीटर तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी 1000 ते 1200 मिलीमीटर पर्जन्य पडते. यानंतर अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्र कड्यांमुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही अधिक असते. हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. प्रश्न 9वा, ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते? उत्तर आहे, ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते. पहिला मुद्दा आहे, वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. दुसरा मुद्दा, दोन्ही देशातील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे. 3. वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होणारी देशातील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 10वा, भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते? हा प्रश्न देखील मार्च 2019च्या प्रश्नपत्रिकेत आलेला आहे. उत्तर आहे, भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य पुढीलप्रमाणे. भारत व ब्राझील या देशातील किनारपट्टीच्या भागात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. भारत व ब्राझील या दोन्ही देशात खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते. भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील फरक. भारतात ठिकठिकाणी नद्या, तळी, सरोवरे इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते. परंतु ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट जंगले, नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही. ब्राझीलजवळ उष्ण व सागरी प्रवाह एकत्र येतात. प्रवाहाच्या संगमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लवक वाढते. प्लवक हे माशांचे खाद्य असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात. परिणामी ब्राझीलमध्ये मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. या उलट भारताजवळ अशा प्रकारे सागरी प्रवाह एकत्र येत नसूनही इतर अनुकूल घटकांमुळे भारतात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपला हा प्रश्नसंच पूर्ण झाला आहे. धन्यवाद.